बातमी खरी ठरली. पूर्णा नदी पात्रात जेसीबीने थेट वाळू उत्खनन. मात्र प्रशासनाचे डोळे झाक. सिल्लोड तालुक्यात पुन्हा एकदा वाळू माफियांचा धुमाकूळ उघडकीत येत असल्याचं समोर चित्र आलंय. 11 मार्च रोजी झुंजार जनता न्यूज चॅनलने सिल्लोड तालुक्यातील पूर्णा नदी पात्रात वाळू माफियांचा डल्ला आणि जेसीबीच्या साह्याने मोठ्या प्रमाणावर उत्खननाची तयारी सुरू असल्याची बातमी प्रकाशित केली होती. आणि धक्कादायक बाब म्हणजे ही बातमी अक्षरशः खरी ठरली. आज दुपारीच पूर्णा नदी पात्रात जेसीबी मशीनच्या साह्याने मोठ्या प्रमाणावर वाळू उत्खनन करण्यात आल्याचे स्थानिक नागरिकांनी प्रत्यक्ष पाहिले असून त्याचे व्हिडिओ आणि फोटो देखील समोर येत आहेत. म्हणजे सकाळीच दिलेला इशारा असूनही वाळू माफियांनी प्रशासनाला जणू काही उघड आव्हान देतच नदी पात्रात उत्खनन सुरू ठेवलंय. विशेष बाब म्हणजे लिलाव झालेला वाळू पट्टा सोडून पूर्णा नदी पात्रातून सगळीकडूनच वाळू उत्खनन सुरू असल्याचं नागरिकांकडून सांगितलं जात आहे. नदीच्या विविध ठिकाणी ट्रॅक्टर आणि टिप्परच्या ताफ्यासह जेसीबी मशीन लावून खुलेआम वाळू उपसा सुरू असल्याचं स्थानिकांमध्ये संतापाची लाट निर्माण झाली आहे. या संपूर्ण प्रकारामुळे अनेक गंभीर प्रश्न आता उपस्थित होत आहेत. या अवैध उत्खननामागे नेमकी कोणाची लागेबंदी आहेत? महसूल आणि पोलीस प्रशासन खरंच या सत्य परिस्थितीची दखल का घेत नाहीये की काहींच्या संगनमताने सिल्लोड तालुक्याची नैसर्गिक संपत्ती उघडपणे लुटली जातीये? स्थानिक नागरिकांमध्ये तर आता संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्यात. काही नागरिक थेट प्रशासनालाच प्रश्न विचारतायत. स्थानिक प्रशासनाला आता अख्खा तालुका विकून खायचा आहे का? की नियम आणि कायदे, शासनाचे आदेश फक्त कागदावरच राहणार आहेत? दरम्यान पूर्णा नदी पात्रातून ट्रॅक्टरच्या ताफ्यासह जेसीबी मशीनच्या मदतीने मोठ्या प्रमाणात वाळू उपसा सुरू असल्याने नदी पात्राचे पर्यावरणीय नुकसान होत असल्याची भीती पर्यावरण प्रेमींना व्यक्त केली आहे. नदी पात्रातील सततच्या उत्खननामुळे भूगर्भातील पाणी पातळी, नदीचा नैसर्गिक प्रवाह आणि परिसरातील शेतीवरही गंभीर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जाते. यामुळे आता नागरिकांमध्ये एक मोठा सवाल उपस्थित होतोय. प्रशासनाच्या आर्थिक देवाणघेवाणशिवाय हे सर्व इतक्या उघडपणे शक्य आहे का? जर प्रशासनाने तात्काळ कठोर कारवाई केली नाही तर वाळू माफियांचा हा बेकायदेशीर धंदा आणखी बोकाळण्याची शक्यता स्थानिकांकडून व्यक्त केली जाते. आता सिल्लोड तालुक्यातील नागरिकांना फक्त एकच अपेक्षा आहे. प्रशासन खरोखर कारवाई करणार की पुन्हा एकदा वाळू माफियांना मोकळे रान देणार? आता हे देखील बघण्याचं महत्त्वाचं ठरणार आहे.